हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याचा पराठा, हेल्दी पराठा. चला तर मग बघूयात कसा बनवायचा. खूप छान बनतो पराठा, नक्की एकदा ट्राय करा. छान मुळा मी तासून घेतलेला आहे, तासून त्याला खिसून घेतलेला आहे. त्याला थोडंसं मीठ लावून मी एका बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एका बाजूला मी गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, ओवा, 2 चमचे तूप आणि पाणी घालून छान मिक्स करून मी पीठ कालवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला तूप लावून मी एका बाजूला ठेवलेलं आहे. छान ते झाल्यानंतर आपण छान मीठ लावून ठेवलेलं जे मुळ्याचं होतं त्याच्यात आपण पाणी असं पिळून काढायचं आहे, एकदम घट्ट आणि पूर्ण असा सुट्टा करून घ्यायचा आहे. आपला मुळा सुट्टा करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रथम घालणार आहोत मीठ, तिखट, ग्रीन चिलीज, हळद, गरम मसाला आणि मीठ थोडंसं चवीनुसार घाला, तुमच्या हिशोबाने बघून घाला. आधी पण मीठ लावून ठेवलं होतं. हे मिक्स करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तेलामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहोत. छान परतायचं आहे घालून. बघू शकता तुम्ही, छान शिजलं पाहिजे तो मुळा, त्याचा वास नाही राहिला पाहिजे. आता कोथिंबीर घालून छान आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे. स्टफिंग आपण एका बाजूला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक चपातीचं लाटण घ्यायचं आहे, छोटीशी लाटायची आहे. त्याच्यामध्ये आपण पुरण भरतो त्या पद्धतीने ते भरून घ्यायचं आहे आणि वरचं जे भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. बघू शकता, मी तो तुम्हाला दाखवते आहे. त्यानंतर आपण छान चपाती लाटून घ्यायची आहे. शकताय तुम्ही आपला पराठा किती सुंदर दिसतोय. माझ्या नवऱ्याला सुद्धा मुळा अजिबात आवडत नाही, पण मी या पद्धतीने त्यांना करून दिला. त्यांना खूप आवडला. त्यांना वाटलं की ते आलू परोठा खात आहेत. सो तुम्हीही तुमच्या मुलांना, तुमच्या नवऱ्याला ज्यांना मुळा नाही आवडत त्यांना या पद्धतीने करून खायला घालू शकता, कारण मुळा खाणं हेल्दी आहे खूप. बघू शकता आपला पराठा किती सुंदर रेडी झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.